आज मी तुमच्याशी छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणार आहे ज्या किचन क्लिनिंगला हेल्प करतात. पहिलं म्हणजे जेवण झाल्यानंतर सगळी जे काही उरलेलं लेफ्ट ओव्हर फूड असेल ते तुम्ही एका भांड्यात काढून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्ही गरम करू शकाल अशा भांड्यात काढा की जे मायक्रोवेव्हमध्ये गरम होईल किंवा गॅसवर गरम होईल. दुसरं, आपण ओटा आणि सिंक तर रोजच क्लीन करतो, पण त्याच्यासोबतच आपण ह्या गोष्टी क्लीन करतो का? जसं हे स्ट्रेनर आहे जे सिंकमध्ये आपण वापरतो, तर हे स्ट्रेनर हे घासायला पाहिजे, कारण की याच्यातच सगळी घाण फसून राहते आणि कॉक्रोच वगैरे व्हायची भीती पण असते. त्याच्यानंतर आपल्या डब्याला जे एअरटाईटचे कंटेनर्सला ती अशी वायर लागलेली राहते, ती वायर घासायला मी माझ्या किचनमध्ये एक टूथब्रश ठेवते आणि त्या टूथब्रशला मी डिशवॉश लावून घेते आणि ती वायर त्या टूथब्रशमध्ये घासते, जेणेकरून ती वायर अगदी स्वच्छ निघते. कारण काय होतं की त्याला अन्न जमा राहतं, तेल जमा राहतं आणि त्यांनी फंगस लागायची पण भीती राहते. त्याच्यानंतर हे जे काही साबण ठेवतो आपण किंवा मग सिंकच्या आजूबाजूचा जो काही एरिया असतो, असं मी छान डिशवॉश टाकते तिथे आणि व्यवस्थित स्क्रबरने क्लीन करून घेते, जेणेकरून तो जो सिंकचा एरिया आहे तो पण अगदी स्वच्छ आणि नीटनेटका राहील. आणि की जेवढं किचन नीटनेटकं राहील तेवढंच हायजीन पण आपलं नेहमीच मेंटेन राहील. सो तुम्ही आयदर फडक्याने पुसू शकता किंवा असं वायपर असेल तुमच्याकडे तर त्यांनी पण तुम्ही ड्राय करू शकता. तर मी असे तुम्हाला 2 पद्धती दाखवल्या जेणे मी ड्राय करते. एक तर आहे ह्याचं मायक्रोफायबरचं फडकं आणि दुसरं आहे माझं वायपर. तुम्ही 2पैकी कुठली पण पद्धत यूज करू शकता आणि तुम्ही तुमचं पूर्ण तो बाजूबाजूचा एरिया नीट अँड क्लीन करू शकता. त्याच्यासोबतच मग जे काही तुम्हाला तिथे ठेवायचं आहे, जसं माझं वेट वेस्टचं डस्टबिन राहतं, माझं साबण राहतं, त्याच्यानंतर माझं वायपर राहतं, ते मी व्यवस्थित तिथे ठेवून